नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी आधी आपण 5 टिपके मांडून घ्यायचे आहेत। 2 3 4 आणि हे 5। तर त्याच्या वरच्या साइडला 1 2 3 आणि हे 4, 1 2 आणि हे 3। व त्याच्या खालच्या साइडला 1 2 3 4 आणि त्याच्या खालच्या साइडला नंतर 1 2 आणि हे 3। अशा प्रकारे 5 4 3 4 3 अशा प्रकारे आपल्या या रेघा मांडून झालेल्या आहेत। ते झाल्याच्या नंतर आता आपल्याला 4 ते 4 रेघा धरून आपल्याला त्रिकोण काढून घ्यायचे आहेत। 1 आता इथून इथेपर्यंत, 2 आता ही अशी, 3 थोडेसे डार्क करून घ्यायचे आहेत आपल्याला लाईन्स हे। आता त्याला भेदेल अशी आणखीन एक आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। तर हा पॉइंट इथे आणि हा पॉइंट इथे पहा, अशा पद्धतीने आपला हा स्टार काढून झालेला आहे। थोडंसं आपण ह्याला डार्क असं लाईन देऊन घ्यायची आहे। आता ते झाल्याच्या नंतर आता आपल्याला मस्त अशी याला इथे आपण मोठी अशी एक पाकळी काढून घ्यायची आहे। पहा, अशा पद्धतीची प्रत्येकच साइडला अशी मोठी पाकळी काढून घ्यायची आहे। आता याही साइडला इथेपर्यंत। पहा, आता ह्याही साइडला आणि आता लास्ट अशा मोठ्या साही बाजूला आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत। त्या थोड्याशा डार्क करून घ्यायच्या आहेत म्हणजे उठावदार दिसेल अशा। अशा रेघा ज्या काढून झाल्या आपल्या, त्याच्यानंतर आपल्याला 3-3 रेघा ह्याला अशा काढून घ्यायच्या आहेत। पहा कशा पद्धतीने मी काढणार आहेत त्या। पहिली रेघ ही अशी, आता त्याला लहान होईल अशी 2 आणि त्याच्याहून छोटी ही 3। आणि आता या रेघा आपल्याला या पॉइंटला जोडायच्या आहेत। 1 हे 2 आणि हे 3। चला तर आता या साइडलाही अशाच पद्धतीने आपल्याला या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता प्रत्येकच साइडला आपल्याला अशाच पद्धतीच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। पहा, पहा अशा पद्धतीच्या पाकळ्या आपल्याला आता उरलेल्या सगळ्याच बाजूला काढून घ्यायच्या आहेत। ह्या मधोमध अशा पाकळ्या आपल्या आलेल्या आहेत। अगदी सुरेख अशा आपण पाकळ्या या काढून घ्यायच्या आहेत। पहा, आता या वरच्या साईडला छोटी पाकळी आणि ती या दोघांच्या मधोमध बरोबर अशी आली पाहिजे। पहा, अतिशय सुंदर दिसणारी आणि कमीत कमी वेळेत होणारी आपली ही रांगोळी आहे।
त्याच्याहून छोटी रेघ, पहा अतिशय सुरेख अशी आपली या रेघा आलेल्या आहेत। आता ही लास्टची आपली रेघ आहे ती आपण कंप्लीट करत आहोत। हे 2 आणि आता ही लास्टची तिसरी रेघ। तर आता ही डिझाईन झाल्याच्या नंतर आता आपल्याला आतल्या साईडला मस्त असं गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे आधी। अशा पद्धतीने आपला हा गुलाबी रंग काढून कंप्लीट झालेला आहे। तर याच्यानंतर आपल्याला ते मधल्या साईडला 3-3 अशा छोट्या या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत प्रत्येकच त्रिकोणाच्या साईडला। पहा अशा पद्धतीने। आणि मधल्या साईडला आपल्याला या मोठ्या मोठ्या अशा 6 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता त्याला आपल्याला फिकटसा असा पोपटी रंग देऊन घ्यायचा आहे। आणि आता मधल्या साईडला आपल्याला पिवळा टिपका देऊन घ्यायचा आहे। तो पसरवून घ्यायचा व्यवस्थित, त्याच्यामध्ये लाल टिपका देऊन घ्यायचा आहे। तर आता आपल्याला अशाच पद्धतीने पिवळा टिपका हा इथे मध्ये देऊन घ्यायचा आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल रंग भरायचा आहे। आता ते झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येकच त्रिकोणाच्या या साईडला असं गोल काढून घ्यायचा आहे। 6 गोल काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारचे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असा जांभळा रंग भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला निळा रंग हा जांभळा रंग भरून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपला हा गोल थोडासा पुसट झालेला आहे, त्याला आपण थोडीशी बॉर्डर करून घेत आहोत। ते झाल्याच्या नंतर एक एक पांढरा टिपका याच्या पुढे आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे बोटाच्या साहाय्याने पसरवून गोलाकारात तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली अतिशय सुरेख अशी रांगोळी काढून बनलेली आहे।
रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओज इझिली पाहता येतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. थँक यू. तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी पण आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे. थँक यू.